मोदी सरकार हे हुकुमशाही आणि हुकुमशहा जनतेला घाबरतो अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। मोदी सरकार हे माफियांचं सरकार आहे असंही ते म्हणाले। तर काँग्रेसलाही त्यांनी भूमिका न घेण्याच्या मुद्द्यावरून चिमटा काढलाय। हे माफियाचं सरकार आहे। जेव्हा माफिया काय प्लॅनिंग करतो काय कोणाला माहिती। त्यांनी प्लॅनिंग करून बाहेर काढलं की आपल्याला कळतं की हा प्लॅनिंग हे त्यांचं झालं। तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांनी सगळ्याच गोष्टीला असताना रजिस्ट्रेशन केलेलं आहे। इथं डेमोक्रेसी संपलेली आहे, हुकुमशाही सुरुवात झालेली आहे आणि हुकुमशाही कोणाला घाबरतो तर जनतेला घाबरतो। तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर निदर्शनं करावी। काँग्रेसने माझ्या अंदाजानं महात्मा गांधीचा सल्ला मान्य केला पाहिजे। कारण त्यांना स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतात, पण राष्ट्रीय पक्ष म्हटल्यानंतर भूमिका ही गोड असते आणि कडवी असते, पण भूमिका ह्या घ्याव्या लागतात।